आम्ही आज चपातीच्या तुकड्यांचा चुरा बनवणार आहोत। त्याच्यासाठी हा चपात्यांचा चुरा मिक्सरमध्ये करून घेतला आहे। थोडे शेंगदाणे घेतले आहेत, हिरव्या मिरच्या, कांदा कापून घेतला आहे आणि कोथिंबीर पण कापून घेतली आहे। जिरी, मोहरी, हळद आणि चवीपुरतं मीठ आपल्याला लागेल तेवढं। आणि आता तेल तापत ठेवलं आहे। त्या तेलामध्ये तेल तापल्याच्या नंतर जिरे मोहरी टाकणार। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल तापलेलं आहे आता चांगलं। त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकलेले आहे। त्याच्यामध्ये नंतर आता आम्ही त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत। कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। मिरची टाकायची। कांदा चांगला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, थोडे शेंगदाणे टाकलेले आहेत। शेंगदाणे चांगले लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे। चांगलं हलवून घ्यायचं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकायचे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। हळद टाकायची आणि हलवून घ्यायचं। आपण जो मिक्सरमध्ये चपात्याचा चुरा बनवलेला आहे तो आपण शेंगदाणे ते परतून घेतला आहे। कांदा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि एकजीव हलवून घ्यायचं। कडक चांगलं एकजीव हलवून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवायचं। त्याच्यामुळे एकदम छान असा चुरा मऊसूद होतो आणि खाण्यासाठी पण छान लागतो। आता आम्ही हा चुरा एकदम एकत्र करून घेतला आहे सर्व मिश्रण आणि आता मी त्याच्यावर झाकण ठेवायचं। मस्त असा हा चपात्याचा चुरा छानपैकी तयार झालेला आहे। तुम्हाला हा माझा चपात्याचा बनवलेला चुरा कसा वाटत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।